तर कसं आहे पब्लिक वावरातली तर पूर्ण काम आवरलेलं आहे. त्याच्यामध्ये आज येणार होतं ट्रॅक्टर नांगरायला, पण काल लय पाऊस पडला त्याच्यामुळे ना पुरं वावर ओलं आलं. त्याच्यामुळे ट्रॅक्टर चालणार पण नाही. त्याच्यामुळे आज काही ट्रॅक्टर आलं नाही. काम तर काही नव्हतं म्हणून बकऱ्यांना चारण्यासाठी सोडलं होतं आणि आंबे झाडा खाली होतो. म्हणलं वरती जाऊन बघू आंबे पिकलेले आहे का नाही. झाडावरती गेलो पण पाहिलं ते एक पण आंबा पिकलेला नव्हता, सगळे कच्चेच होते. त्याच्यामुळे म्हणलं चाला खाली. पण मग म्हणलं शेवटी आपण एकदा डबल बघून घेऊ. अरे मग सापडला नाही एक आंबा. पिकलेला आंबा सापडल्यानंतर मी फिलिंग डायरेक्ट ढागात गेली हो. कारण तो आंबा इतका भारी लागत आणि इतका गोड लागत ना विशेष नाही. आंबा खाणं झालेच नाही तर मी काय करतो माहिती का, त्याची जी कोय असली ती कुठं पण बांधावर लावून देतो. कारण तोच आंबा खायचा आणि त्याचीच कोय लावायची आणि ते झाड आलं का मग त्याला भरपूर आंबे येणं तेच आंबे आपण खायचे. आंब्याची कोय तर लावून झालती, पण आमच्या शेताकडले एक आजोबा आहे त्यांचं वय लयतले 70-75 असं, तरी पण त्यांच्याकडे ज्या शाळा आहे का ते त्यांच्यासाठी पाला दररोज घेऊन जातात. या आजोबांचं एवढं वय असून ते काम करतात आणि आजकालच्या पोराला फक्त आयतं लागत आणि आयतं खायची सवय झाली. ते आजोबा त्यांच्या बकऱ्यांसाठी पाला तोडले. म्हणलं आपण आपल्या बकऱ्या मस्त चारून, बकऱ्या तर मस्त चढत होत्या त्याच्यामध्ये लय गरमत होतं. म्हणलं आपण एखादं झाड पाहून त्याच्या खाली बसू. एक लिंबाचं झाड दिसलं, गेलो आणि त्याच्या खाली मस्त पैकी बसून घरी गेल्याच नंतर तुरीचं भूस पडलेलं होतं. मला ते भुसार टाकत होतं कारण बकऱ्यांसाठी ते पावसात काम येईल. कारण पावसामुळे बकऱ्यांना पाला आणायची लय अवकळ होती. मला वाटत दररोज काम आवरलं पण उठलो का दररोज कामच राहतं. थोडंफार बसलं का हे माय तोंडाकडे पाहत्या म्हणत असणार काय बसला नुसता काही खायला टाक आम्हाला.